स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. नंदिनीचं मिसकॅरेज झाल्याचं सत्य जीवा आणि नंदिनी घरच्यांपासून लपवतात. त्यामुळे घरच्यांना काव्यासोबत नंदिनी देखील गरोदर असल्याचं वाटत आहे. हे सत्य लपवण्यासाठी जीवा आणि नंदिनी आटोकाट प्रयत्न करत आहेत. आपल्याला माहितच आहे की नंदिनी आई होऊ शकणार नसल्याने ते सरोगसीचा निर्णय घेतात. काही दिवसांपूर्वीच मालिकेत डॉक्टर आर्याची एंट्री झाली. नंदिनीने आर्याला एका मोठ्या धक्क्यातून बाहेर काढलेलं असतं. त्यामुळे आर्या जीवा आणि नंदिनीसाठी त्यांच्या बाळाची आई व्हायला तयार होते. परंतु हा सरोगसीचा प्लॅन फक्त तिघांनाच माहित असतो. पण आता नंदिनीची एक चूक तिला महागात पडणार आहे. तिच्या एका कृतीमुळे हे सत्य रम्यासमोर येणार आहे. दोघात हवा तेव्हा तिसरा येणं यासारखा दुसरा स्वर्ग नाही. सरोगसी सक्सेसफुल. तुमचं बाळ माझ्या पोटात वाढायला सुरुवात झाली. नंदिनी या बाईच्या पोटावर का हात लावतो आणि जीवा तिच्यासमोर का हात जोडतोय? काहीतरी गडबड आणि मी ते शोधून काढेन. आपण पाहिलं की जीवा, नंदिनी आणि काव्या हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात. त्यावेळी आर्या बोलते, सरोगसी सक्सेसफुल झाली आहे. तुमचं बाळ आता माझ्या पोटात वाढायला सुरुवात झाली आहे. हे ऐकून जीवा आणि नंदिनी भावुक होतात आणि नंदिनी मायेने आर्याच्या पोटाला हात लावते. तर जीवा देखील हात जोडून आर्याचे आभार मानतो. हे सगळं रम्या पाहते. जीवा नंदिनी या बाईसमोर हात का जोडत आहेत आणि नंदिनी त्या बाईच्या पोटाला का हात लावते अशी शंका रम्याच्या मनात येते. या तिघांमध्ये काहीतरी शिस्त हे तिच्या लक्षात येतं आणि हे सत्य मी बाहेर काढणार आणि ते सगळ्यांसमोर आणणार असं रम्या ठरवते. आता जीवा नंदिनीने घरच्यांपासून लपवलेलं सरोगसीचं सत्य रम्याला कसं कळणार आणि ती कसं सगळ्यांसमोर आणणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला मालिकेतील हा ट्रॅक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.